कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये रन अँड वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक झाली। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह जिल्हा स्तरावरील संबंधित विभागाचे अधिकारी तसंच तालुका स्तरावरून फीसीद्वारे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी जोडले गेले होते। 28 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता कसबा बावडा पोलीस परेड मैदान इथून रनला सुरुवात होणार आहे। संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉकमधून सहभागी होत हजारो नागरिक नशाविरोधी संदेश देणार आहेत। याबाबत जिल्हा प्रशासनाकडून निशुल्क नोंदणीसाठी लिंक तयार करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी नोंदणी करून यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं आहे। जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये तालुका स्तरावर तसंच सर्व नगर परिषद स्तरावरून सुद्धा रन अँड वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे। एखाद्या जिल्ह्यात एकाच वेळी सर्व स्तरावर नशामुक्तीबाबत जनजागृती करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असणार आहे। ही बाब जिल्ह्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं।